येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाअधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाअधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना राज्यातील जनतेनं त्यांची जागा दाखवली, अमित शहांची टीका। जखमेतून अमित शहांचे हे उद्गार, विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार, अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर। श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत बुरी झाली। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता विरोधकांना टोला। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार। छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत। फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप, मग आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बीड जिल्हा पुन्हा हादरला। परळीच्या सौंदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू। राख वाहतूक करणाऱ्या टिप्परनं उडवलं, चालक फरार। परळीत अवैध वाहतूक सुरूच। बेडघर नावाच्या राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागर यांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावं लागेल, भाजप आमदार सुरेश धस यांना संशय। वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू, धनंजय देशमुखांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणांकडून फोनचा शोध सुरू। फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल, कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंचा बीड दौरा रद्द। संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला उपस्थित राहणार होते। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कुणाचे फोन आले, कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागर यांची मागणी।